आज 1 फेब्रुवारी 2026ला मी जाहीर करते आहे की माझ्या वार्डात गोरकार कॉलनीत ज्यांचे डीजे अथवा कुठलाही साऊंड सिस्टीम जो डिस्टर्ब करेल, जर रात्री 10 वाजता बंद होत नसेल तर ते बंद करण्याची जिम्मेदारी मी घेते आहे। आजपासून रात्री 10 नंतरही ज्यांचे डीजे वाजत राहील आणि विदाऊट परमिशन 45 डेसिबलच्या वर वाजेल तर पोलीस मदत घेऊन तो डीजे बंद केल्याशिवाय राहणार नाही। मग तुम्ही कोणीही असा, कोणीही फरक पडत नाही। हद होते आहे यार हे गवार लोक, अर्थातच जे संविधान वाचत नाही, जे सुप्रीम कोर्टला ऐकत नाहीत, जे केंद्र सरकार राज्य सरकार यांचे आदेश पाळत नाहीत, ते अनफड गवार नाहीत तर काय। तर डीजे रात्री 10 नंतरही वाजवणाऱ्या गवारांनो, तुम्हाला माहिती आहे का असे करून तुम्ही संविधानाला शिवीगाळ करत आहात, संविधानाचा अपमान करत आहात। ज्यांचे डीजे आजपर्यंत रात्री 10 वाजता बंद झाले नाहीत त्यांच्यावर केस तर मी करणारच आहे। संविधानाचं चिरहरण करणाऱ्या अनफडांनो, ध्वनी प्रदूषण नियमच्या अंमलबजावणीबाबतचे महाराष्ट्र शासनाचं परिपत्रक तुम्ही वाचलं का कधी? नसेल वाचलं तर या, मी तुम्हाला मोफत प्रोव्हाइड करते आहे, ही कॉपी घेऊन जा माझ्याकडून आणि वाचा एकदा। कधी तुम्ही संविधान वाचलं का? नसेल वाचलं तर या, माझ्याकडे कॉपी आहे या सर्वोच्च कायद्याची, घेऊन जा, वाचा आणि वापस आणून द्या। एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 वाचलं का कधी? नसेल वाचलं तर आहे माझ्याकडे बेअर ऍक्ट, या, घेऊन जा, वाचा आणि वापस आणून द्या। BNS घेऊन जा, BNSS घेऊन जा, वाचा आणि वापस आणून द्या। ऑनरेबल सुप्रीम कोर्टचे रिलेटेड जजमेंट्स हवे असेल तर तेही सांगा, तेही देते। अनफडांनो, मस्तीखोरांनो, एन्जॉयमेंट, मोज मस्ती ही चॉईस आहे, नेसेसिटी नाही। म्हणूनच एन्जॉयमेंट आणि डिस्टर्बन्स यामध्ये बॅलन्स टिकून राहावा म्हणून लिमिटेशन्स आखलेले आहेत आणि तुम्ही साधे हे लिमिटेशन सुद्धा पाडू शकत नाहीत। मग गुन्हे तर तुमच्यावर दाखल व्हायलाच पाहिजे, तुम्हाला फाईन आणि इम्प्रिझनमेंट या दोन्ही पनिशमेंट व्हायलाच पाहिजे। खरं तर क्षेत्रात, शहरात, प्रभागात सुव्यवस्था, नियम मेंटेन ठेवणं हे आमदाराचं, नगराध्यक्षाचं, नगरसेवकांचं कर्तव्य आहे, जिम्मेदारी आहे। पण आपल्या जिम्मेदारी निभवण्यात यांना इंटरेस्ट असेल तेव्हा ना। यांना भेटणारे मानधन, इतर भत्ते व निधी सावटण्यापासून यांना फुरसत मिळेल तर यांचं लक्ष जाईल ना की कुठे नियमांचं उल्लंघन होत आहे।